लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज. दिल्लीच्या जंतर मंतरच्या वरील नीट पेपर फुटी प्रकरणीवरून देशभरात वातावरण तापलंय. या आंदोलनाबाबत नवीन अपडेट समोर येते. जंतर मंतरवर मध्यरात्री आंदोलक आणि पोलिसांमध्येही झटापट झाली, परंतु दिल्लीत खाकी वर्दीवर समाजकंटकांनी हल्ला केल्याचा आरोप दिल्ली पोलिसांनी केला आहे. दिल्ली पोलिसांच्या आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. जंतर मंतरवरील आंदोलन समाजकंटकांनी हाती घेतल्याचाही मोठा दावा दिल्ली पोलिसांनी केलाय. दिल्ली पोलिसांनी दावा करताना म्हटलंय की विद्यार्थ्यांच्या आंदोलनात समाजकंटक घुसलेत. या समाजकंटकांकडून खाकी वर्दीवर हल्ला केला जातोय. समाजकंटकाने हल्ला केल्यानंतर तरुणांचा जमाव आक्रमक होत असल्याचा दावा त्यांनी केलाय. लष्करी दलाव्यतिरिक्त इतर दलांनीही या घटनेची माहिती दिल्ली पोलिसांना दिली आहे. दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार आंदोलनातील पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणी सरकारनं अद्याप कोणताही कारवाईचा आदेश दिलेला नाही. सरकार हे विद्यार्थ्यांसोबत वाटाघाटीचा मार्ग शोधत आहे. सध्या सुरक्षा जवान स्वतःचा जीव वाचवायचे काम करतायत. त्यांच्याकडून तीव्र उत्तर दिलं जात नाहीये. जंतर मंतरवरील अनेक फोटो व्हिडिओ समोर येत आहेत. या व्हिडिओ चेहऱ्यावरील मास्क लावून पोलिसांवर हल्ले केले जात आहेत. समाजकंटक आंदोलकांनी मध्यरात्री आंदोलनादरम्यान पोलिसांवर हल्ला केला. आंदोलकांनी बॅरिकेड्सवर चढून पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केलाय. त्यानंतरही काही पोलीस मैदानात उभे होते. या आंदोलनात काहींनी चेहऱ्यावर मास्क लावले होते, त्यामुळे पोलीस त्यांना ओळखू शकले नाहीत असंही त्यांनी सांगितलंय. जंतर मंतरवर गुरुवार सकाळपासून शांतता आहे. जंतर मंतर मैदान अर्ध भरलंय. या मैदानात आंदोलक येत आहेत, कविता वाचत आहेत, घोषणाबाजी करतायत, शांततापूर्ण आंदोलन करत आहेत. परंतु जंतर मंतरवर सायंकाळ झाल्यानंतर गर्दी वाढते. त्यानंतर वेगळ्या पद्धतीनं आंदोलन होतं. यात पोलिसांना लक्ष केलं जात आहे, दगडफेक केली जाते असा आरोप पोलिसांनी केलाय. त्यामुळे विद्यार्थ्यांचं आंदोलन रस्त्यांवर होत आहे. महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या लोकवृत्त मराठी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.